मुंबई महायुतीच्या मोर्चावर एका महिलेचा संताप पाहायला मिळाला. जांभोरी मैदानाजवळ झालेल्या वाहतूक कोंडीमुळे महिला संतापली होती. यावेळी संतप्त महिलेनं मोर्चातील नेते आणि पोलिसांनाही जाब विचारला. मुलगा वाहतूक कोंडीत अडकल्यानं महिलेनं आपला संताप व्यक्त केला. मिठीतील गाळ काढण्यासाठी 30 कोटी 84 लाख रुपयांचे 3 प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरीसाठी पालिका प्रशासनानं आणले. या 3 वेगवेगळ्या प्रस्तावांना मंजुरी मिळणार आहे. मिठीतील गाळ काढणं आणि साफसफाई करण्याच्या कामासाठी प्रस्ताव देण्यात आला. चुनाभट्टी परिसर पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी विभागानं कंबर कसली आहे. या परिसरात मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. येत्या 15 मे पूर्वी हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. 6 प्रमुख चौपाट्यांवर पर्यटकांची संख्या वाढत असल्यानं आता या ठिकाणी 124 जीवरक्षकाची नियुक्ती 3 वर्षासाठी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. सुरक्षेच्या दृष्टीनं गस्त आणि आपत्कालीन किंवा अडचणीच्या प्रसंगात मदत करण्यासाठी तैनात असलेल्या या जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर 2 नवे बटरफ्लाय वॉल्व बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या 10 वाजेपासून ते गुरुवारी पहाटे 4 पर्यंत 18 तास मुंबईतील A, B, C, E आणि F दक्षिण या 5 विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहील. पंप हाऊसमधील जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा देण्यासाठी RTO कार्यालयामध्ये जावं लागणार आहे. फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये वेबसाईटमधील त्रुटींचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं लायसन्स काढण्याचा प्रकार वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झालाय. पावसामुळे उष्णतेची तीव्रता कमी होणार आहे, तर पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. नवी मुंबईच्या उरणमध्ये गारांचा पाऊस झाला. यावेळी पनवेल उल्वेमध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. बदलापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 2 दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा 40 अंशावर होता. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. मुंबईच्या हाफकिन संस्थेबाहेर मनसेनं आंदोलन केले. हाफकिनच्या खासगीकरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं होतं. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येनं मनसैनिक सहभागी झाले. तसंच संस्थेचे MD खासगीकरणासाठी मदत करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आदेश मागे घेतला नाही तर 4 मे पासून निदर्शन करण्यात येतील असा इशारा ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीने दिला. दिव्यांग व्यक्तीची रेल्वे प्रवासातील गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. रेल्वे प्रवासात दिव्यांग व्यक्तीचे UDID कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ज्या दिव्यांगांकडे केंद्र सरकारचे अधिकृत UDID कार्ड आहे त्या प्रवाशांना मेल एक्सप्रेस गाड्यांमधील राखीव डब्यातून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव स्थानकाजवळ रावणफोंड इथं ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून 24 एप्रिलच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या सर्व बदलांमुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे. एसटीच्या नफ्यात दरमहा 400 नव्या बसगाड्यांची भर पडणार. राजमाता जिजाऊ स्मार्ट बस सेवेअंतर्गत 3000 बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जातील, तर चालू वर्षाखेरीपर्यंत 8000 बसगाड्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मुंबई विमानतळ 7 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशा 6 तासांसाठी बंद राहील. मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी विमानतळ बंद असणार आहे. मुंबई विमानतळावरील 2 मुख्य धावपट्ट्या तसंच येथील अन्य पायाभूत सुविधांची देखभाल या दरम्यान करण्यात येणार आहे. पनीरच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी चीज अॅनालॉग मारलं जात असल्याचं समोर आलं. या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठा इशारा दिला. रेस्टॉरंट हॉटेल्सला बिल मेनू कार्डवर चीज पनीर अॅनालॉग स्पष्ट नमूद करणं बंधनकारक असल्याचं औषध प्रशासनानं स्पष्ट केलं. गिरणी कामगाराच्या 2521 घरांची सोडत काढण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत म्हाडाला देण्यात आले होते. मात्र म्हाडानं अद्याप याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. घरांच्या लॉटरीची तारीख अद्याप जाहीर न केल्यानं गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. बांधकाम क्षेत्रात चालना देण्यासाठी महारेरानं आर्थिक वर्षात 10,000पेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मंजुऱ्या दिल्यात. या 4,204 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आले. तर 2,488 प्रकल्पातील सुधारणांना आणि 3,687 प्रकल्पाच्या मुदतवाढीला मान्यता देण्यात आली. राज्यातील 46,000 शाळांचं मूल्यांकन रखडलंय. शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्ता मोजमाप संत गतीने सुरू आहे. एकीकडे शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन तर दुसरीकडे शिक्षकांवर पेपर तपासणीचा ताण आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेसाठी 1 मे पर्यंत मुदतवाढ दिली.
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील आरटीईच्या 25% प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अनेक पालकांना प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्राथमिक शिक्षण संचालनालयानं 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवलेली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 अर्ज भरण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेनं मुदतवाढ दिली. आता 24 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. टीईटी परीक्षा 21 जूनला होणार आहे. लोकसभेत नामंजूर झालेल्या संविधान सुधारणा विधेयकावरून जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळते. महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केला असं म्हणत सत्ताधारी टीका करतात. मात्र यावरूनच आता मोठा दावा केला. भाजपमध्ये 2 गट असून भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचे वेध लागले तसा दावा राऊतांनी केला. डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा होते असं सुद्धा राऊतांनी म्हटलं. मनसेच्या माहीम विभाग अध्यक्षपदी अमय खोपकर यांची निवड झाली. यशवंत किल्लेदार नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर माहीम विभाग अध्यक्षपदी अमय खोपकरांकडे जबाबदारी सोपवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्राद्वारे घोषणा केली.